वासरू अजून काहीच नाही खाल्लं सकाळपासून त्यांनी. आता लय हा वाईट हालत दिसते राव. आज 7वा दिवस आहे बरोबर राव. एवढी वाईट हालत आहे ना राव याची, डोळ्यातून पण पाण्यात आहे त्याच्या. आणि ह्याच्या अंगावर जरा माशा बसतात ना, माशा बसल्या जरा. आपल्याला काय आणलंय दही आणि हळद, कोरफड, लिंबाचा पाला मिक्स करायचा आणि त्याच्या अंगावर लेप लावायचा. हा परत मी तर करून आणलंय सगळं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता एक 11 वाजलेत. आता मुलाला आंघोळ घालायची आपल्या. सकाळ धरून रात्रीपासून काहीच नाही पडला. उलट थोडं जरा फोड दिसायला लागलेत. नथिंग काहीच नाही झालं अजून. डॉक्टर म्हणले परत 2 वाजता येतो. तर आता धुवून काढू. ठीक आहे राव. वासरू अजून काहीच नाही खाल्लं सकाळपासून त्यांनी. आता लय हा वाईट हालत दिसते राव. आज 7वा दिवस आहे बरोबर राव. चल उठ पुन्हा चल. एवढी वाईट हालत आहे ना राव याची, डोळ्यातून पण पाण्यात आहे त्याच्या. आणि डोळे फार खोल गेले त्याच्या. आता तब्येत पूर्ण डाऊन झाली आहे. आंघोळ घालून त्याला परत इथं बांधतो. मग हात बाहेर बांधता चालता पण येत नाही त्याला. येऊन आता 2 दिन ह्या बाहेर बांधून ठेवला. उन्हाला आहे ना, येऊन आहे ना पाठीवर, पोटावर आणि स्पेशली म्हणजे पोळी आणि छातीवर हात लावला ना तरी दुखतं त्याचं. आता मी चोळता हात लावला ना डाव वाकडा तिकडा होतो होता. जास्त करून त्या पोळीपासून जास्त भाग दुखतो याचा, मानापासून पोळीपासून खाली. आणि पाय एक उचलला त्यांनी, सुजलाय पायडा लिटरली आऊन जास्त. काहीच इम्प्रूव्हमेंट नाहीये. हाही तसाच उलट पाहिला होता त्याच्यापेक्षा जास्त आहे आता. अजून तरी काहीच खाल्लं नाही त्यांनी, थोडं पण नाही खाल्लं. आता बाहेर बांधलं त्याला. मला तिथं हात परत लय मिळून म्हणून इथं बाहेर मॅटी बांधलं याला. आता हे झाल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याकडे आत टाकायचं मग वाढल्यावर. आणि नेमकं आता 12 वाजलेत. त्याला नाही एक गोळी चारून टाकतो ती डॉक्टरांनी दिली ती. आता पूर्ण अखंड द्यायची एक आपलं पीठ आहे ते पीठ टाकून चारायचं त्याला. आता आहे ना पीठ मळलं, त्यात गोळी मिक्स केली, थोडं तेल टाकलं आणि गोळं करून आहे ना आता मुंखून आपल्या मुन्नाला चारून टाकलं. जवळपास 3 गोळ्या चारल्या आज. मग पहिल्या एक डॉक्टरने दिली ती औन, मला एका सांगितलं की औन 2 गोळ्या चार. मग नाही वेगळ्या अजून, सकाळ 2 संध्याकाळ 2. त्या औन एक चालू केल्यात फक्त याला. ह्याच्या अंगावर जरा माशा बसतात ना, माशा बसल्या जरा. आपल्याला काय आणलंय दही आणि
हळद, कोरफड, लिंबाचा पाला मिक्स करायचा आणि त्याच्या अंगावर लेप लावायचा. हा परत मी तर करून आणलंय सगळं. अजून काय आलं तेवढे नाही आले राव. बरोबर उलट्याच्या अंगावर माशाला बसायला लागले आता. पायावर ते बसतात. years later. आता जवळपास ना 5:30 वाजल्यात. तर त्याच्यावरून कुट्टी केली आणि खाली आणून टाकली. आता यांचं आहे ना सगळं झाडून पुसून घ्यायला लागेल. इथलं शेण काढलं लागेल बाहेर अख्खं. गोडाच लय घाण करतो. गोडा टब आहे ना इथला बरं. अरे पुढं घ्यायचं आणि आपला मुन्ना उठलाच नाही राव अजून. ते माशा आहे ना ते लेप लावल्यावर कमी बसायला लागल्या. सगळ्यांना खायला टाकून दिलं. हे दोघांना मका टाकली. त्याला पहिलं आंबवून दिलं नंतर मका टाकली दोघांना. याला कडवा टाकला. हे मका खात नाही आपला मुन्ना मग. पण अजिबात खातच नाही राव. आणि पोळीची सूजन ही वाढलेली आणि हा पाय एक वाढलेला आहे जवळ गोट्यापाशी. डॉक्टरला फोन केला मी. ते म्हणले अजून आहे ना आजचा दिवस जाऊ दे सकाळपर्यंत बघा परत. आता आज पण पिठला बरोबर आहे ना मुन्नाचा 7वा दिवस आहे. 7 दिवसात फरक तर काहीच नाहीये. उलट वाढलेली आहे सुजराव. डॉक्टर बोलले लंपीमध्ये ना पहिले 3 दिवस वाढीचे असतात नंतर हळूहळू त्याचं तसंच राहतं. नंतर वाढतं हळूहळू. नंतर मग पहिले 3 दिवस जोरात वाढत असते पहिले. बाई असं बघूशी वाटत नाही राव. लय वाईट आलं झालीत. गोरडा तोंड पाडून बसलेला आहे.